नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्ही जे फळ पाहत आहात ते काही साधारण फळ नाही. जर तुम्ही या फळाला अजून ओळखलं नसेल तर हे आहे वडाचं फळ. याला वडाच्या झाडाचं उंबर असं देखील म्हटलं जातं. सहसा आपण याला पाहून दुर्लक्ष करतो कारण या फळाबद्दल आपल्याला माहिती नसते. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे फळ साधारण नाही. आयुर्वेदामध्ये याला खूप महत्व आहे. मित्रांनो, आजकाल आपण काही पण खातो आणि कोणत्याही प्रकारची औषधं घेतो. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये असे काही बदल होतात की आपण खूप लवकर थकतो. थोडंसं काम केलं तरी थकवा जाणवतो आणि थोडंसं चाललो तरी दम लागतो. जर तुम्हालाही अशा समस्या असतील तर हे फळ तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. एवढंच नाही तर या फळाचे अजून काही फायदे आहेत, ते आपण पुढे बघणारच आहोत. परंतु याचा उपयोग कसा करायचा ते तुम्ही समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, आपल्या संस्कृतीत वडाच्या झाडाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले गेले आहे. वडाचं झाड केवळ आपल्याला सावली देत नाही, तर तो आयुर्वेदाचा एक अमूल्य खजिना आहे. वडाची पाने, त्याची पारंब्या, डिंक आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वडाची लाल चुटूक फळे आपल्या आरोग्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत. आजकालच्या धावपळीच्या युगात आपण रासायनिक औषधांमागे धावतो, पण आपल्या निसर्गातच अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला मुळापासून निरोगी ठेवू शकतात. मित्रांनो, वडाच्या फळांचा थेट वापर करण्याऐवजी त्याचे चूर्ण बनवून ठेवणं अत्यंत सोयीचे आणि गुणकारी ठरते. हे चूर्ण कसे बनवायचे याची स्टेप बाय स्टेप रेसिपी बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे वडाची ताजी आणि पिकलेली लाल फळे, एक सुती कापड, काचेची हवा बंद बरणी. तर मित्रांनो, आता काय करायचं आहे, सगळ्यात आधी वडाच्या झाडावरून चांगली पिकलेली आणि लाल रंगाची फळे गोळा करून घ्या. फळे तोडताना ती खराब किंवा किडलेली नसावीत याची काळजी घ्या. ही फळे घरी आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्या, जेणेकरून त्यावरील धूळ किंवा माती निघून जाईल. फळे सुकवण्याची आयुर्वेदिक पद्धत सर्वात महत्वाची पायरी. धुतलेली फळे एका स्वच्छ सुती कापड्यावर पसरवून घ्या, जेणेकरून त्यातील अतिरिक्त पाणी सुकेल. आता ही फळे सुकवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ही फळे कधीही थेट उन्हात सुकवायची नाहीत. आयुर्वेदानुसार जर तुम्ही औषधी वनस्पती उन्हात सुकवल्या तर त्यातील नैसर्गिक गुणधर्म आणि जीवनसत्वे उष्णतेमुळे नष्ट होऊ शकतात. त्यामुळे ही फळे घरातच किंवा सावलीत सुकवून घ्यायची आहेत. फळे पूर्णपणे सुकवण्यासाठी 7 ते 10 दिवसांचा काळ लागू शकतो. फळे आतून पूर्णपणे कोरडी आणि कडक झाली पाहिजेत. स्टेप 3, बारीक चूर्ण म्हणजेच पावडर तयार करणं. जेव्हा फळे पूर्णपणे वाळून कडक होतील तेव्हा त्यांचे बारीक तुकडे करा. आता हे तुकडे मिक्सरच्या भांड्यात किंवा खलबत्त्यामध्ये टाकून अतिशय बारीक वाटून घ्या. जेवढी पावडर बारीक होईल तेवढी ती शरीरात पचायला सोपी जाते. आता स्टेप 4, चूर्ण पूर्ण गाळून घेणे आणि साठवणूक. तयार झालेले चूर्ण एका बारीक चाळणीने व्यवस्थित गाळून घ्या, जेणेकरून त्यातील मोठे कण वेगळे होतील. आता हे तयार झालेलं शुद्ध वटफळ चूर्ण एका स्वच्छ आणि सुक्या काचेच्या हवाबंद बरणीत भरून ठेवा. हे चूर्ण वर्षभर सुरक्षित राहते आणि खराब देखील होत नाही. वडाच्या फळांचं सेवन कसं करावं, आता याची आपण सविस्तर पद्धत पाहूया. हे चूर्ण तयार झाल्यानंतर त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी आयुर्वेदात 2 अत्यंत प्रभावी पद्धती आहेत. तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही 2 पद्धतीपैकी एका पद्धतीची निवड करू शकता. पद्धत 1, वडाचं चूर्ण आणि कोमट दूध. सर्वोत्तम उपाय. हा उपाय शरीराची ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड प्रमाणात वाढवण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. कधी घ्यावे तर रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी 30 मिनिटे आधी. कसे घ्यावे? 1 ग्लास गाईचे दूध हलके कोमट करून घ्या. या कोमट दुधामध्ये 1 चमचा वडाच्या फळाचे चूर्ण टाका आणि ते व्यवस्थित मिक्स करा. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर त्यात चवीसाठी थोडी खडी साखर किंवा गूळ टाकू शकता. साखर टाळलेलीच बरी. फायदा: दुधासोबत हे चूर्ण घेतल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात, वजन नियंत्रित राहण्यास मदत होते आणि दिवसभर शरीरात कमालीची ऊर्जा टिकून राहते. शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी हा उपाय रामबाण मानला जातो. आता पाहूया पद्धत 2, मधामध्ये सेवन.
दूध पचत नसलेल्यांसाठी हा पर्याय सर्वोत्तम आहे. काही लोकांना दूध प्यायल्यानंतर गॅस, अपचन किंवा ब्लोटिंगचा त्रास होतो. अशा लोकांसाठी आयुर्वेदाने मधाचा उत्तम पर्याय दिला आहे. कधी घ्यावे? सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी. कसे घ्यावे? तर एका छोट्या वाटीमध्ये 1 चमचा वडाच्या फळाचं चूर्ण घ्या. त्यामध्ये 1 चमचा शुद्ध आणि सेंद्रिय मध मिक्स करा. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून पेस्ट सारखे तयार होईल आणि मग हे चाटण हळूहळू चाटून खावे. फायदा: मध हा स्वतःच एक उत्कृष्ट गुणकारी पदार्थ आहे, जो औषधाला शरीरात लवकर शोषून घेण्यास मदत करतो. मधासोबत हे चूर्ण घेतल्याने पचन क्रिया सुधारते, रक्ताभिसरण चांगलं होतं आणि चेहऱ्यावर एक वेगळी चमक म्हणजेच ग्लो येतो. तर मित्रांनो, निसर्गाने आपल्याला अशा अनेक मौल्यवान गोष्टी दिल्या आहेत, ज्यांची माहिती नसल्यामुळे आपण त्यांचा फायदा घेऊ शकत नाही. वडाच्या फळाचं हे चूर्ण एक संपूर्ण आयुर्वेदिक टॉनिक आहे. जर तुम्ही याचे योग्य प्रकारे सेवन केलं तर तुम्हाला सकारात्मक बदल जाणवतील. रासायनिक औषधांचा खर्च वाचवा आणि आयुर्वेदाच्या या सोप्या घरगुती उपायाचा नक्की वापर करून पहा. पण मित्रांनो, याचा वापर करण्यापूर्वी तुम्ही एकदा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या, कारण प्रत्येकाची शरीर प्रकृती वेगळी असते. तुम्हाला ही माहिती आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर सांगा.